मित्रांनो, पावसाळ्याची तयारी डिसेंबरमध्ये ऑलरेडी माल भरला होता. आता हे पावसा हे बघा, हे सोडे, हे जवळा सांगतात. पालघर आहे आपलं काम, पालघरला. हे बघा, भारी मिळाली सुकट. अशी सुकट पाहिजे बघा. कलर बघा काय खतरनाक. अशी सुकट पाहिजे. आणि बोंबील बघा, हे घोळीचं खारं. हे बघा आमची मॅडम. हे घोळीचं डाळ, हे खारं. आणि 2 प्रकारचे बोंबील आहेत, एक निरल्या आणि एक चांगलेवाले. चांगलेवाले म्हणजे हे कालवणाचे. आणि ते महाग आहे, पण आम्हाला मच्छीशिवाय करमत नाही आपल्याला, त्यासाठी हे सगळं लागतं. सोडे बघा, असे मोठे मोठे सोडे जरा चांगले असतात. कोलबीचे सोडे. सोडे ते लगेच सुकतील, त्याला एकच ऊन द्यायचं आपल्याला त्याला. आता हे आम्ही स्टोरेज कसे करू ना, आम्ही फ्रीजरमध्ये टाकतो. हे सगळं ह्याचे पॅकेट बनतात. हे कट होतील बारीक बारीक, आणि ह्याचे पॅकेट बनवून फ्रीजमध्ये जाणार. हे ज्यावेळी तुम्हाला ना पावसाळ्यात भाजीपाला जर नाही मिळत ना कुठे, थोडंसं तुम्ही फ्राय करा किंवा असं कालवण करा, मस्तपैकी. बघा बर्फीसारखं आहे बघा, गोळ सफेद एकदम बर्फीसारखी. ही 1300 रुपयाची आहे एवढीशी. 1.25 किलोच्या आसपास असेल ती. आणि ओलं खारं पण आणलं आज जेवण. ओलं खारं आणि काय होतं, काठी होती. हे बघा अशा प्रकारे. आता हे अजून आहे फ्रीजमध्ये आमच्या, पण आता असं चांगलं भेटलं तर आणून ठेवलं आज. समुद्रावर राहणाऱ्यांना मच्छीसारखा दुसरा मजेचा अनुभव कुठलाच नाही. फिश जबरदस्त टेस्ट. आता ह्याचा आम्ही उपयोग कसा करतो, आम्ही शाकाहारी भाजीमध्ये टाकतो. बोंबील थोडेसे तेवाले, हे पण चालतात मिक्सला. आणि हे जे आहे, हे तव्यावर असे फ्राय करून डाळ भातावर खाता येतात. याचं तुम्ही कालवण करा किंवा हे कुठल्याही भाजीत टाका. वांग, बटाटा, शेवग्याची शेंग आणि सोडे, किंवा पावटा भात आमच्या सातारा भागातील लोक खातात, ते पण तसं करू शकतो तुम्ही. बघा, आवडल्यास लाईक करा. बघा 900 रुपयाचे बोंबील बघा केवढेसे झाले हे. आणि हे 900 रुपयाचे बोंबील आहे तेवढे.